Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Adrian Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रोथ कंप्लीट केलं होतं. ओके, आय होप की त्यामध्ये काही डाऊट नसतील. ओके, जरी काही डाऊट असतील देन आणखी एकदा लेक्चर बघा. जस्ट यू विल आय होप म्हणजे आय शुअर की म्हणजे काही डाऊट राहणार नाही. ओके, now today we are going to continue differentiation, de-differentiation and redifferentiation. म्हणजे एक इझी पॉईंट आहे, परंतु बऱ्याच स्टुडंट्सला म्हणजे असं कन्फ्यूज करतो. डी काय चालू आहे काय समजतच नाही. ओके, सो थोडंसं आपण विल कंटिन्यू. ओके, मग सपोज काय म्हणतं आहे, सेल्स मॅच्युअर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. The cells derived from the and cambium different mature to perform specific function. This during differentiation under plasm. Okay. I lost the capacity. Okay, just 1 minute. I will tell you. Suppose ही एक सेल आहे. ओके, सेल आहे, राईट. ह्याच्याकडे अगोदर ना एकदम डिवाइड व्हायची अशी कॅपॅसिटी वगैरे होती, फुल डिवाइड व्हायची कॅपॅसिटी होती. मग हे काय करणार माहिती आहे का, ह्याची पूर्ण कॅपॅसिटी सगळी लास्ट करणार. ओके, दॅट्स दी हे एकदम अशी नॉर्मल सोपलं. दॅट्स दी डिफरन्शिएशन. ओके, हे म्हणजे डिफरन्शिएशन. मग ह्याला आता ह्याच्या मनात काय आलं, हे डिफरन्शिएशन म्हणजे ह्याला अगोदर काय वाटतं की बाबा शांत घरात बसायला लय भारी मजा. एक आठवडाभर बसली, शांत बसली, आठवडाभर बसली, 15 दिवस बसली, महिना बसली. आपण वाटायला काय यार लय बोर व्हायला बसून एका जागी. परत डिवाइड करायचं मनात आलं. परत हिनं डिवाइड करायला चालू केली. ओके, मग हे परत डिवाइड करायला चालू केली. परत मग ही परत कॅपॅसिटी. मग ही काय म्हटली, देवाला नाही देवा म्हणजे मला कट्टाळा आला घरी बसून वगैरे असं तसं. मग देवाला लई गेलं. मग देवा म्हटला बरं ठीक आहे बाबा, देतो तुला वरदान. मग परत ही डिवाइड करायला चालू झाली, परत डिवाइड करली. मग हिला परत कॅपॅसिटी आली. दॅट्स दी डिफरन्शिएशन. ओके, डिफरन्शिएशन. ओके, ठीक आहे. मग परत तिला असं वाटलं की परत घरातले लय कामाला लावाले, म्हणजे लय डिवाइड करून परत व्हायचं. परत ही देवाला म्हणली की देवा मला परत नाही, मला घरी बसायचं. मग देवा म्हटलं एक ठरव काहीतरी, आता एक तर घरी तर बसायचं ठरव, नाहीतरी डिवाइड म्हणजे हे कामं तर करावं लागतं. मग तिला कळालं की बाबा नाही, आपल्या कामं तर होणार नाही आहेत. मग त्याने निवांत आपलं घरी बसायचं ठरवलं. दॅट्स दी अगेन परत मग शांत बसली. दॅट्स दी अगेन लूज इट्स कॅपॅसिटी. दॅट्स दी रिडिफरन्शिएशन. डन. एवढी स्टोरी. म्हणजे सपोज एक सेल होती. सेलला काय होतं ना त्या लय कामं लावाली, म्हणजे लय डिवाइड करू वैतागली कामं करू. मग ती काय देवाकडे गेली, म्हटली देवा मला काही कर पण मला घरी शांत बसायचं. मग देवा म्हटला बरं ठीक आहे बाबा. देवानं ऐकलं तिचं. मग तिची कॅपॅसिटी म्हणजे लूज व्हायची, सगळी कामं करायची कॅपॅसिटी वाढली. मग बाकी सेल वगैरे तिच्या घरातले म्हटले बाई ठीक आहे, तुला नाही करता येत तर मग शांत बस. मग बसली ती, शांत बसली. थोडे दिवस बसली, आणखी थोडे दिवस शांत बसली. मग तिला 15 दिवस बसली, महिना बसली. कट्टाळा आला घरातले सगळे कामं करायची, ही एकटी शांत बसायची. मग कट्टाळा आला. मग नंतर परत ती देवाकडे विनवण्या करू लागली, देवा नाही मला कट्टाळा आला घरी एकटीला बसून हे ते. देवा म्हटला बरं ठीक आहे. देवानं पण परत ऐकून घेतलं. मग परत तिला कॅपॅसिटी दिली, परत ती कामं करू लागली घरातल्या, म्हणून भारी वाटलं हे ते. परत कामं करू लागली वगैरे. परत तिला परत कट्टाळा आला, आळशी एकदम. म्हटली नाही आता माझ्यानं होणारच नाही. परत देवाला ती विनवण्या करू लागली. मग देव पण म्हटला अरे काय यार हिचं पण सारखं एकदा. मग देव म्हटला की तू एक ठरव, एकतर तुला कोणतं पाहिजे, घरी बसायचं की कामं करायचं. मग ती म्हटली नाही मला घरी बसायचं निवांत. मग शेवटी रिडिफरन्शिएशन. ओके, दॅट्स ऑल. आता वी विल गो हिअर. ओके, ही स्टोरी आहे सगळी, एवढंच लक्षात ठेवायचं. The cells derived from the root apical and shoot apical meristem and cambium differentiate and mature to perform specific function. Specific function करायसाठी mature होतात. This leading called differentiation. Okay, during differentiation cell undergo म्हणजे ज्यावेळेस
लास्ट द कॅपॅसिटी डिवाइड, डिवाइड व्हायसाठी कॅपॅसिटी लास्ट झाली म्हणजे स्पेसिफिक फंक्शन भेटते. ओके, few major structural both in cell wall and protoplasm. For example, to form tracker element would last their protoplasm. They also develop very strong elastic वगैरे काही नाही एवढे जास्ती एक्सट्रीम टेक्स्टिंग. त्यानंतर डिफरेन्शिएशन. Plants show another interesting phenomenon. The living differentiated cells that now have lost the capacity to divide can regain the capacity to division. Okay, तिथून परत रिगेन केली अंडर सर्टन कंडिशन्स. दिस फिनोमेनन इज टर्म्ड ॲज डी डिफरेन्शिएशन. ओके, राईट. त्यानंतर काय होते, while doing so such meristems or tissues able to divide and produce once again lose the capacity to divide but mature to perform specific function, that is the redifferentiation. That's all, nothing more than this. Okay, परत now we say that even differentiation plants is open because tissues. That's all, nothing more यार. डन. ही स्टोरी लक्षात ठेवायची बस. एक सेल असते, मग सेल कशी असते, एकदम आळशी कामचोर असते. ओके, मग तिला पहिल्यांदा काम करायला लागत असतात, लय काम करायला लागत असतं. मग ती वैतागते, मग ती देवाकडे जाते, देवाला प्रार्थना करते, बाबा नाही देवा मला लय कंटाळा आला ह्या जाते. देव म्हणते बरं ठीक आहे बाय. मग तिला एकदम तिचं सगळं काम वगैरे बंद करतोय. मग ते काम बंद केले, मग ती घरी शांत बसते, आठवडा बसते, 15 दिवस बसते, महिना बसते, मग कंटाळते. दॅट इज डिफरेन्शिएशन. त्यानंतर परत अगेन परत त्याला कॅपॅसिटी येते, मग परत ती देवाकडे कॅपॅसिटी दे मला, परत कॅपॅसिटी येते, परत त्याची डिफरेन्शिएशन. मग ते परत काम करू करू परत वैतागते, नाही बाई मला हे नाही जमून. पुन्हा देव म्हणते एकच ठरव कोणतं, मग ती घरी बसते. दॅट इज दी रिडिफरेन्शिएशन. नथिंग मोर दॅन दिस. दॅट्स ऑल. ओके, I hope everything is clear. Thank you so much. Bye bye.